काय भानगडी? मनी मावशीला वकिलाचा फोन काय येतोय? अर्जुन, हे दिसतं तेवढं सोपं नाही. म्हणजे अर्जुन, आपण जर असंच हातावर हात ठेवून बसलो ना, तर सरकार आणि बाबांनी जेवढी कष्टाने कमवलेली जमीन आहे तेवढी सगळी घालून बसू आपण. आपे काय बोलते तू? मी तुला सांगते, आधी हा आलेला नंबर नोट डाऊन करून घे ना. आपे हा नंबर आपण अर्जुन, कर की नोट डाऊन, नंबर आपल्याला लागेल नंतर. त्या मनी मोशनचा डाग त्यांच्यावर उलटवते की नाही बघ. आपे या मनी मावशीच्या डोक्यात काहीतरी डेंजर चाललंय बरं का? ही अशी अतिमहत्वाकांक्षा कधी स्वार्थामध्ये बदलून माणसाला घेऊन बुडेल ना, त्याला पण कळत नाही. मनी मावशींचं पण असंच होणार. जन्माची अद्दल घडवते की नाही बघतात. आणि तिच्या कामावर पण लक्ष ठेवायला लागणार आहे बरं. हो, मी ठेवेन लक्ष. आत्ताच त्यांना वर फिरणी घेऊन यायला सांग. अमोल, अरे तुला अजून वेळ आहे. एकटक बघू नको त्याच्याकडं. बापू का लेकाची मस्करी करते हा? मस्करी नाही विनायकराव, आता ते अजून लहान आहे. हसाय खेळायचं वय आहे त्याच. पुढे मोठा झाला की जबाबदाऱ्या आल्या आणि लग्न चुकतंय वय. बापू, हे कुंकू किती पेस्ट आहे ना. आता ह्यात काय नवीन आहे? बापू, हे कुंकू लावल्यावर सगळे आपोआप त्यांना नवरा बायको म्हणतात. हे कसं काय पण? हा सांगा बापू. आजा शेर तर नातू सव्वा शेर. बोला आता बोला. अमोल, तुझ्या प्रश्नात दम आहे, पण नका उत्तर कसं द्यायचं याचं? विचार करू बापू. हा बर 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 बर. केला विचार. अमोल, एका प्रश्नाचं उत्तर दे. तुझा देवावर विश्वास आहे का रे? हो बापू, देवाने मला खूप मदत केली. अमोल, दिसत नसला तरी देवानं तुझी कशी काय मदत केली? बापू, देवाची डायरेक्ट मदत करत नसतो, पण आपला विश्वास देवावर असेल तर तो नक्की येतो. हा अमोल, असाच विश्वास आपण आपल्या नात्यात माणसांवर ठेवायचा असतो. कळलं का? म्हणजे बापू सांगा सांगा अजून सांगा. एवढ्यानं भागणार नाही त्याच. अमोल, तू जसा नितांत विश्वास देवावर ठेवतोस की नाही बाळा, तसाच विश्वास आपल्या माणसांमध्ये नात्यांमध्ये ठेवायचा असतो. आणि त्यानंच नाती बनतात. नवरा बायकोचं नातं असंच बनत असतं बाळा. आपुलकी, विश्वास, काळजी याच्यातूनच तयार होतं प्रेम. हा, म्हणजे प्रेम असतं म्हणूनच नातं असतं ना. हा, आणि त्याच प्रेमाचं प्रतीक म्हणजे कुंकू. कळलं का? कळलं का अमोल? हो आजोबा. अरे अमोल, एवढा कसला विचार करतोय? काही नाही बापू. अरे अमोल बाळा, तुझी माँ आणि तुझा बाबा एका मजबूत धाग्यानं घट्ट बांधलेले आहेत. त्यामुळं तू नको काळजी करू. हा अरे अमोल बाळा, एवढा विचार काय करायचा? आता मा आणि बाबा एकत्र आलेत की नाही? ओके बापू. हा. अमोल, मी आज ना तुझ्यासाठी एक स्पेशल गोष्ट केली आहे. काय केली असेल सांग बरं. अमोल नसतो ओळखत, सोडतो. बाबा, आई सिम्बा कधी चुकत नसतो बघ का. बर. अमोल, अरे लवकर ओळख की. तू ओळखेपर्यंत आमच्या पोटात कावळे ओरडायचे बाबा. बापू, 2 मिनिट थांबा की. बर बर, 2 मिनिट 2 मिनिट. बापरे, बाबा, कळलं बरं का, मला कळलं. सांग बरं. बाबा, मा, आज तू तुझ्याची गरम गरम पेरणी केली. अर्जुन, मी काय म्हणलं होतं, अमोल कधीच चुकणार नाही. भैयाजी, येऊ द्या पेरणी. ना नाही तसं छोट मालक लय हुशार आहे तर. आहा, आप्या
बरं झालं तू फिरणी केलीस. अगं विनायकराव आजारी होते ना तेव्हापासून सारखं म्हणायचे तोंडाला चवच नाही, तोंडाला चवच नाही. आली फिरणी. बघितलं का आपे, बघितलं माझं नाव पुढे करून कसं आवडीचे पदार्थ खायची तयारी चालली. हा पण कदम तुम्हाला सांगू का, आप्पीची आजची फिरणी खायला आहे ना सगळं माप आहे, सगळं. अगदी बरोबर आहे. थांबा. छोटू मालक, तुम्हाला फिरणी आवडते ना, तर मग पहिलं वाट फिरणी तर तुम्ही खावा. हा हा हा. पप्पाची माझ्या आजची फिरणी माझी सगळ्यात फेवरेट आहे. ए थांब थांब थांब. अमोल, अरे असं काय करतोयस तू? तुझ्या दीप्या मामाला सोडून फिरणी खाली तर रुसून बसेल ना तू. हो पण मामा कुठे आहे नक्की? अरे बाळा, ते ऑफिसचं काहीतरी महत्वाचं काम चाललंय त्याचं, तू घेईलच की आत्तावर. छोटू मालक, द्या इकडे ती तुमची फिरणीची वाटी. त्याच्यात ना मी काजू बदाम घालून आणते. तुम्हाला आवडतं का नाही? पप्पाची मला खूप आवडतं. हे दे इकडे. हा आणते. काजू मनुक खावा. आणि आता हे मीठ. खाऊ. आप्पे, अगं तुझ्या पोराचं तुझं तोंड मी असं बरं का गोड होतील. हा एक तर पार मानका मोडूपर्यंत माझ्याकडून काम करून घेतली आणि आता तुला तुझ्या पोराला गोड खाऊ घालायचंय बाई ग. ते कर्ट बी तुझ्यासारखंच आगावी, नुसतं चारा चारा बोलत असते. आता बघ ना कसं बोलतय ते. आणि म्हणताय कसे फिरायची जगातली सगळ्यात फेवरेट डिश आहे माझी फिरणी म्हणे. खाता खा खा फिरणी अजून खाल. खाता खा घे घे खा पोटभर खाता फिरणी तुझी. समजा हे घ्या. रुपाली, मी तुला सांगितल्यापासून रोज रात्री कमी वाढतेस तू आता. आता तुमच्या आहार तज्ञांनी सांगितले म्हटल्यावर बरोबरच असणार ना. मी सहजच बोललो, पण तू सुद्धा हे ट्राय करू शकतेस. म्हणजे मी काय करू? म्हणजे सोपं आहे ग. रात्रीचं जेवण कमी करायचं, अर्धपोटीच. थोडंसं पाणी घ्यायचं, बाकी पोटाला आराम. मी खाणं कमी करेन हो, पण हे हातांना कसं कंट्रोल करू? अगं म्हणजे म्हणायचंय का तुला नक्की? अहो, आता गेले 20-22 वर्ष झालं मी स्वयंपाक करते आणि आता मी जर स्वयंपाक नाही केला ना तर मला चुकल्यासारखं होतं. आणि आता घरात इनमिन 2 माणसं आणि त्यात कमी जेवण बनवायचं, त्यात तुमची ही पथ्य. अगं पथ्य नाहीये ते. हो, ते काही असो, पण कमी जेवण बनवणं आणि कमी खाणं हे दोन्ही मला जमेल असं वाटत नाही. बरं ठीक आहे. येऊ का? अरे आर्या, बस ना. काय चाललंय तुमचं? काही नाही. काही काम होतं का ग तुझं? हो, थोडं काम होतं. हे तुमच्यासाठी आणले गाजर हलवा. गाजर हलवा? आर्या, तुला सांगतो, गाजर हलवा ऐकलं ना की मला आसगावची आठवण येते. विना काका शेतातून गाजर घेऊन यायचा, त्या दिवशी आई हमखास गाजराचा हलवा बनवायची. हो, ठरलेलं मेनू. तर मी खास तुमच्यासाठी आणलाय. तुमच्यासाठी म्हणजे मी नाही खायचा का?
नाही नाही, तसं नाही ताई, तुम्ही पण खा ना. आणि काय हो, हं. रात्रीचं अजिबातच गोड खाणार नाही असं म्हणाला होता ना आता? नाही नाही, मी थोडं टेस्ट करेन. नाही नाही सर, तुम्ही एवढे प्रेमाने बनवून आणले. तुम्ही खा ना, पोटभर खा. नाही मी खाईन, हिला सांग. ताई, आजच्या दिवस थोडं जास्त खाऊन दे ना त्यांना. हो दे, खाऊ दे. अगं मी गंमत करत होते. बरं मी आले प्लेट आणि चमचा घेऊन. आर्या, हं? एक बोलू का? हा बोला ना सर. काय, अर्जुननं तुझ्याशी केलेला साखरपुडा मोडला, तोही त्याच्या मर्जीनं केलेला. अशा परिस्थितीत तू आमच्या सगळ्यांवर रागावली असतीस तरी चाललं असतं, पण तू तसं नाही केलंस. तू आजही आमच्यात तशीच मिसळतीयस पहिल्यासारखी. खरं सांगू का सर, आधी मला असं वाटलं होतं की अर्जुनने मला फसवले, पण विचार केला तर असं वाटलं की अर्जुन असं कधीच करणार नाही. आणि राहिला प्रश्न या घरात यायचा, तर अर्जुनने फक्त साखरपुडा मोडलाय ना, आमचं नातं तर कायम आहे. आर्या, तू खरंच खूप चांगली आहेस. तिच्या या चांगुलपणाचा सगळ्यांनी फायदा घेतला असं नाही वाटत का तुम्हाला? म्हणजे तुला काय म्हणायचं? हे बघ रुपाली, आता सगळं स्पष्टच झालंय. हो, असं कसं? तुम्हाला तिचा मोठेपणा दिसतो आणि तिला होणारा त्रास नाही दिसत का? रुपाली, अगं कशाबद्दल बोलतीस? अहो, आर्याला आदिम भाऊजींचीच लग्न करायचं. काय? हो सर, अर्जुनने मला नाकारलं तरी माझं त्याच्यावरील प्रेम कमी होईल असं होत नाही ना सर? आर्या आर्या, मी तुला यातून बाहेर पड असं सांगितलं. हो सर, सांगितलं होतं. मी प्रयत्न पण केला, पण ते माझ्याने शक्य होत नाहीये सर. आर्या, हा शुद्ध वेडेपण आहे. अगं, अर्जुन परत येत नसल्याचं त्यानं तुला स्पष्ट सांगितलंय. आणि तू वाईट नाहीयेस, तुला चांगला मुलगा मिळेल. पण तिच्या आयुष्यात कोण मुलगा येणार हे तुम्ही कसं काय ठरवताय? रुपाली बास, मला प्लीज आर्याशी बोलू देशील का? सर, रुपालीताई बरोबर बोलते. आर्या, तू रुपालीच्या मताने चालू नको यासाठी मी तुला बजावलं होतं. सर, ही माझीच मतं आहेत. माझ्या आयुष्यात कोण योग्य आहे कोण अयोग्य आहे हा निर्णय मी नाही घ्यायचा का? आर्या, अगं त्याबद्दल मी बोलतच नाहीये. माझं म्हणणं इतकंच आहे की तू अर्जुनला मिळवण्याचा हट्ट सोड. तुला एखादा चांगला मुलगा मिळेल, त्याच्याशी सुखानं संसार. अहो, पण तिला अर्जुन भाऊजींचीच लग्न करायचे. अगं रुपाली, काय बोलतेस तू? मी तिच्या डोक्यातून हे खूळ काढायला बघतो आणि तू परत तोच विषय तिच्या डोक्यात घालतेस. अहो, ती काय लहान मुलगी आहे का तिच्या डोक्यात काही घालायला? आणि तिला तिच्या गोष्टी कळतात. अहो सर, मला एकेकाळी असं वाटलं होतं की अर्जुनला सोडून जावं, पण मला त्याच्यामध्ये काहीच वाईट दिसत नाहीये. मग मी करू तरी काय? आर्या, तुझ्या डोक्यात काय विचार चालले मला कळत नाही, पण एक लक्षात घे, आपल्या भावनांवर आपला कंट्रोल असायला हवा, नाहीतर त्याचा आपल्याबरोबर इतरांनाही त्रास होतो. फक्त त्रास. अहो अहो सर. अहो, ऐका ना. अहो, रुपालीताई, स्वप्नील सर आपल्याला मदत करतील असं मला वाटत नाहीये. असं का वाटतंय आर्या तुला? रुपालीताई, बघा ना, आपण जे काही करतो त्याच्या उलटच होतंय. आत्ताही स्वप्नील सर गाजर हलवा न खाताच निघून गेले. असं काही नाहीये, मी समजावते त्यांना. आणि मदतीचं म्हणशील तर त्याबद्दलही मी बोलते त्यांच्याशी. पण ते तुमचं ऐकतील असं वाटतंय तुम्हाला? ते नाही माहिती मला. हां, पण एवढं नक्की आहे की त्यांचा अजूनही अपर्णावरती विश्वास नाही. आणि हीच आपल्यासाठी आत्ताच जमेची बाजू. इथे असं मस्तपैकी काम करायचं आणि रिलॅक्स म्हणून गरमागरम फिर निघायची. वा, जगातला सगळ्यात भारी बेत आहे बरं काय हो. मामा कमी का सुट्टी आहे म्हणून जास्त कशी नसता उद्या अजून अवघड होईल. अय मोना, लय हसू येते वे तुला. अहो तसं नाही, पण छोटे सरकार एकदम बरोबर बोलतायत. अहो, तुमच्या समोर तुमची आवडती डिश आली ना की तुम्हाला कंट्रोलच होत नाही बघा. काय राव भांजे, आपण एका टीम मध्ये असतो ना आणि तुम्ही माझीच बँड वाजवताय वय. आई मी मज्जा करते रे मामा. हो भांजे, तुमची पण फिरणी आली बघा. हे बघा थंड मालक, हे बघा तुमची फिरणी. त्याच्यात चांगलं काजू बदाम घातलंय, तुम्हाला आवडते ना?
वयाची तुम्ही कधी फिरणी खाल्ली का हो? मी आता म्हातारी आहे, गरम खाल्लं ना की दाताला सोसत नाही माझ्या, पण एकदा खाल्ली होती मी फिरणी बर का. बरं ऐका, आता आपण आजच्या जेवणातला प्रमुख आकर्षणाचा पदार्थ खाऊ ना, आप्पीची आजची फेरणी. अहो घ्या की. काय झालं मावशी? जायचं गोड लागणं झालंय वे. मामा करायची काय सुरुवात? अहो म्हणजे तुमची फिरणी गार झाली वाटतं. हा तुम्ही जावा ना, अजून काम करत बसा. गार झाले म्हणे. अरे दिप्या, अमोल किती वेळ झालं तुझी वाट बघतोय, त्यामुळे गार झाली फिरणी. अहो असं कसं, शिक्षा मलाच मिळाली पाहिजे. अमोल ही फिरणी मी खाणार, तूही घे. दिप्या, अरे असं काय करतोय? अरे म्हणजे आता तुम्ही दिवसभर एवढं फिरून आलात, मग घरी आल्यानंतर मला असं वाटलं की तुम्हाला स्पेशल फिरणी द्यावी आणि तू अशी गार फिरणी खाणार आहेस का? हो मामा तू गरम गरम खाणे, पण अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं ना, मग ही गार फिरणी टाकून कशी द्यायची असता? अरे अमोल, टाकून द्यायचं कोण म्हणतंय? मग गार फिरणी कोण खाणार? तुझी आजी खातील की? नाही नाही, म्हणजे गारे म्हणून नाही, असंही गरम फिरणीने त्यांच्या दातांना जरा त्रासच होतो ना, मग खातील की. नको नको, मी ना मागणं खाईत ना. तुझी आजी, अहो असं काय करताय? अहो छान फिरणी ती खावा की. आणि असंही आज सकाळपासून तुम्ही केवढं काम केलंय तुम्हाला माहितीये. आज तर घर साफ केलंच, पण पार माळ्यावरची भांडी खाली काढले आणि ते पण स्वच्छ केलेत. हुई आजी, खरंच खा तुम्ही फिरणी. हा आणि बरोबर आहे, आप्पी म्हणतच होती मला आज की आज फुयाजींना सोबत बसवायचं फिरणी खायला. हा मग आणि फिरणी तशी गरम पण नाहीये, घ्या की तुम्ही, काय होते? अहो नको, खरंच नको, ऐका माझं. आता मी आपली पडले कामवाली बाई आणि तुमच्या बरोबर कसं जेवणार सांगा बरं. भुयाजी अहो असं का म्हणताय? आणि आता तुम्ही कामवाले कुठं आहे? आपल्या घरातल्याच आहे की. आणि तसं पण आपण सगळीच काम करतो ना, मग तुम्ही का वेगळं वाटून घेताय? अरे फुयाजी, आता नाही म्हणा बरं. काय चकाचक घर केलंय आज फुयाजीनं. बाबा, अहो तरी मी नको नको म्हणत होते, पण त्यांनी अख्खं घर आवरून काढलं बघा. हुई आजी, खरंच खा तुम्ही फिरणी. फुयाजी, करा, सुरू करा. हुई आजी, गरम करून आणू का? नको नको, खाते मी. काय फुयाजी, कशी झाली फिरणी? अहो मग खावा की. हो खावा खावा, वाटी संपली पाहिजे काय? घ्या तुम्ही पण सगळे. आप्पे, दिवसभर राबून घेतलं मला आणि आता ही मिठाची फिरणी खायला घालतीस ना. हा आता बया, मला रात्रभर झोप लागते का नाही काय माहिती. उठून बुद्धी सुचली आणि ह्या फिरणीत मीठ टाकून बसले मी. नक्कीच ह्या मनी मावशीने फिरणीच्या वाटीमध्ये काहीतरी टाकलं. अर्जुन, मनी मावशी जर माझ्या अमोलच्या वाटेला गेली ना तर मी सोडणार नाही. सगळं ठीक आहे, पण म्हातारीला काय व्हायला नको आता. त्यांना काही होत नाही. आपलं जगणं मुश्किल केलेलं आठवत आहे ना. पण आता कर्माची फळं बघते. सुरुवात आहे अर्जुन.
मनी मावशी आपल्या घरात आल्या ते त्यांच्या मर्जी. आता घरातून बाहेर जातील ते माझ्या मर्जी. अप्पे, नाही 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 नाही, तुला ना हे लय भागात पडणार आहे बघ. आज तू माझं खाणं काढलंयस ना, आता बघच हितनं जाईल ना तर तुझं आणि तुझ्या घरातल्या माणसांचं जगणं मुश्किल करूनच